नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैतचे गैरसमज झालेले असतात. अद्वैत कलाला एक शब्दही बोलू देत नाही, तर कला हे गैरसमज कशा पद्धतीने मिटवते. अगदी एका शब्दात, एका सेकंदात कलाने अद्वैतचे गैरसमज मिटवलेले आहेत आणि त्याचा राग शांत केलेला आहे. पण इकडे संगीताला वेगळ्याच गोष्टीचा पश्चाताप होत आहे आणि संगीताने जीव देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर आबांनी ठरवलेलं आहे, जोपर्यंत मी देवीच्या मंदिरात यांना घेऊन जात नाही तोपर्यंत यांचा संसार वाचू शकणार नाही आणि त्यासाठी आबांनी निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर रोहिणी, नैना आणि त्याचबरोबर सरोज यांना वाटत असतं की कला आणि अद्वैत यांचा संसार मोडला पाहिजे, अद्वैतने कलाला घराच्या बाहेर हकललं पाहिजे. परंतु हे सगळं काहीही होत नाही आणि त्यांचा डाव आता उद्ध्वस्त झालेला आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते डिटेलमध्ये आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे कला बोलत असते, पण अद्वैत मात्र म्हणत असतो की काय ऐकून घ्यायचंय तुझं. तेव्हा अद्वैतचं एकच म्हणणं असतं की तू माझ्याबद्दल वाईट बोलत होती, तू माझ्या आईबद्दल चुगली करत होती आणि हा तुझा स्वभावच आहे, असं अद्वैत कलाला बोलत असतो. आबा तिथं आलेले असतात. आबा म्हणत असतात की काय झालंय अद्वैत. खरं तर नैना आणि रोहिणी यांना असं वाटत होतं की आबांनी येऊ नये, परंतु तेवढ्यात आबा तिथं पोहोचलेले असतात आणि आबा बोलत असतात. परंतु सरोज मात्र शांतच असते. सरोजला फक्त वनवा किती पेटतोय हे बघायचं असतं आणि जर कमी झाला तर स्वतः त्याच्यात आग ओतायची असते, अजून आग वाढवायची असते. हा प्रयत्न तिचा चालू असतो. तेव्हा कला म्हणत असते, मला काय म्हणायचंय ते ऐकून तरी घे. आबा म्हणत असतात की अरे बोलू दे तिला, पण अद्वैत मात्र ऐकायलाच तयार नसतो. अद्वैत म्हणत असतो, काय बोलू द्यायचे आबा, कारण ती प्रत्येक वेळेस तसंच करते, ती एक्सप्लेनेशनच देत असते. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर, तू काहीतरी वेगळं ऐकलेलं आहे आणि त्या गोष्टीचा गैरसमज करून घेतलेला आहे. असं काहीही झालेलं नाही, तू फक्त शांतपणे एकदा मला काय म्हणायचं आहे ते ऐकून घे, असं कला अद्वैतला सांगत असते. परंतु अद्वैत मात्र ऐकायलाच तयार नसतो. अद्वैतचं एकच म्हणणं असतं की काय ऐकून घेऊ तुझं मी. त्यावेळेस कलाचं म्हणणं असतं की चांदेकर जरा शांत हो, अरे मला काय म्हणायचंय ते ऐकून घे, कारण तुझ्या कानावरती अर्धवट गोष्टी पडलेल्या आहेत. इकडे नैना आणि रोहिणी दोघेही बोलत असतात. नैना म्हणत असते की मॉम इन लॉ, हे एवढं भारी पद्धतीनं होईल असं वाटलं नव्हतं ना. म्हणजे बघा ना तुम्ही, किती भारी पद्धतीनं झालेलं आहे. आपण तर विचारच केला नव्हता असं काहीतरी झालेलं असणार आहे, पण ह्या गोष्टी आपल्या तर पत्त्यावरच पडलेल्या आहेत. तेव्हा रोहिणी म्हणत असते की जरा शांत हो, बघते मी काय करायचं आहे ते, कारण अजून मनवा पेटला पाहिजे एवढीच रोहिणीची इच्छा असते आणि रोहिणीला आता जास्त आग लावायची असते. रोहिणी तिथे येते आणि म्हणते, काय चाललंय ग कला तुझं, म्हणजे मला कळतच नाहीये की हे सगळं तू काय करतेस, मुद्दाम करते. सरोज वहिनी एवढं सगळं एखादी सांभाळते, एवढं सगळं करते, या घरात सरोज वहिनीच्या शब्दाला मान आहे आणि तू मुद्दामून केलेलं आहे हे सगळं. त्यावेळेस इकडे कला म्हणत असते की अहो रोहिणी मॅडम, तुम्ही ऐकून तरी घ्या, तुम्ही उगीच वाढवू नका. तेव्हा नैना समोर येते आणि म्हणते की हे बघ कला, कसं माहिती आहे का, तू कशी आहेस ना ते मला सगळं चांगलं माहिती आहे आणि हे सगळं तू केलेलं आहेस ना ते मुद्दामूनच केलेलं आहे, तुला सवय आहे, तुझा स्वभाव मला चांगलाच माहिती आहे आणि तुझ्या सासूबाईंबद्दल तू वाईट बोलत आहे, पण माझ्या मॉम इन लॉ बद्दल जर तू काही बोलली तर मी सहन करणार नाही आणि तुझं ते एक्सप्लेनेशन वगैरे काय आहे ना ते तुझ्याकडे ठेव. आता तू चुकलेली आहे आणि तू चुकीची वागलेली आहे. कलाला मात्र प्रश्न पडलेला असतो की ही काय करते, ही काय असं बोलतीये. कलाला कळतच नसतं की हिचा बोलण्याचा अर्थ काय आहे. कलाला एवढं मात्र लक्षात आलेलं असतं की नैनाताई आहे ते आगीत तेल ओतायचं काम करत आहे. परंतु कला शांतपणे बोलत असते तरीही यांचं मात्र चालूच झालेलं असतं. या दोघींना मात्र स्वतःच्या नको असलेल्या गोष्टी आता समोर करायच्या असतात आणि त्यामुळंच त्यांचं हे बोलणं चाललेलं असतं. त्यांना असं वाटत असतं की आपण कशाही पद्धतीनं वागलो तरी कला ऐकून घेईल, पण कलाला आता कोणी बोलूच देत नसतं. कला म्हणत असते की नैनाताई तू शांत हो, कारण तुला काहीच माहित नाही, तू काही बोलू नको. तर त्याच्यावर नैना म्हणते, मग मला सांग, जर आपल्या आईबद्दल कोणी बोललं तर तू ऐकून घेणार आहेस का. कला म्हणते की नाही, मी अजिबात ऐकून घेणार नाही, असं कला स्पष्टपणे सांगत असते. कारण माझं बोलणं अजून ऐकूनच घेतलेलं नाहीये कुणी, मला काय म्हणायचंय तेच ऐकून घेतलेलं नाहीये. तेव्हा या दोघी जणी समोर येतात आणि अद्वैतला बोलू लागतात की अद्वैत, तुला पटतंय का हे सगळं काय चाललेलं आहे ते. म्हणजे सरोज मॅमबद्दल हे बोललं जाते आणि त्याचवेळी नैना तिथं बोलत असते की मला माहिती आहे की तू हे सगळं का बोलत आहे, कारण तुला ना सगळं ते सरोज मॅमचं जे आहे ते पटत नाहीये. कारण सरोज मॅम एखादी सगळं सांभाळतात, घरातलं बघतात, ऑफिसचं बघतात, तू त्यांची बरोबरी करायला जातेस, असं बोललं जात असतं. तेव्हा कला म्हणत असते, काय बोलताय तुम्ही हे सगळेजण, म्हणजे मला या कुठल्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाहीये, काय चाललंय हे सगळं. आणि कला म्हणत असते, एकदा मला काय म्हणायचंय ते तरी ऐकून घ्या. परंतु इथे ऐकून घ्यायची इच्छा मात्र कोणालाच नसते. इथे फक्त एवढंच पडलेलं असतं की काहीही झालं तरीही
या सगळ्यांना यांचा स्वतःच पुढं न्यायचं असतं आणि कलाचं कुठलंच बोलणं त्यांना ऐकून घ्यायचं नसतं. कला मात्र शांतपणे समजवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु इकडे कलाचं बोलणं ऐकून न घेता फक्त कलावरती आरोप करायचे आहेत एवढंच ठरवलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे कला जेव्हा त्यांना सांगत असते तेव्हा त्यांना काहीच बोलू दिलं जात नसतं, कलाला बोलू दिलं जात नसतं. आणि आबा म्हणत असतात की अरे अद्वैत, एकदा ऐकून तरी घे, तिला काय म्हणायचं आहे ते. तिचं ऐकून न घेताच तेव्हा सरोज पुढे येते आणि म्हणते की नाही आबा, प्रत्येक वेळेस तुम्ही तिचंच बोलणं ऐकत असता. उद्या जर तिनं तुमच्याबद्दल काही बोलली तर मी कोणतीही गोष्ट तिची ऐकून न घेता या सर्व गोष्टी मी मान्य करेल आणि तिला हाताला धरून घराच्या बाहेर काढेल. म्हणजे आता सरोजच्या या बोलण्यातून हे आलेलं असतं की कलाला हाताला धरून घराच्या बाहेर काढलं पाहिजे, कारण कलाने जे केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे असं सरोजला वाटत असतं. परंतु आबा मात्र शांत असतात. आबांना एवढंच वाटत असतं की एकदा ऐकून घेतलं पाहिजे, तिला काय म्हणायचं आहे, तिची बाजू काय आहे. कला म्हणत असते की हे बघा आबा, मी काहीही चुकीचं बोललेली नाहीये, ह्याने फक्त माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलेले आहेत आणि चांदेकरने गैरसमज करून घ्यायची काहीही गरज नव्हती असं कला सांगत असते. आणि कला बोलत असते, परंतु कलाला मात्र कोणत्याही गोष्टीवरती बोलू दिलं जात नाही. कलाला फक्त एवढंच सांगितलं जातं की तू शांत राहायचं आहे, कारण तुझ्याकडनं चूक झालेली आहे, तू चुकीच्या पद्धतीनं बोललेली आहे, एवढंच कलाच्या बाबतीत बोललं जात असतं. त्याचवेळी पाहायला मिळतं की कला म्हणत असते की मला काय म्हणायचं आहे ना ते एकदा ऐकून तरी घे, परंतु तिचं बोलणं कोणीच ऐकून घेत नाही. शेवटी आबा म्हणत असतात की कला, खरंच तू असं काही बोललेली आहे का. कला म्हणते की हो. कला फक्त तिच्या आईला सांगत असते की त्यांना मी आवडत नाहीये, मला त्यांना मी या घरात नको आहे आणि याच गोष्टीचा इश्यू केलेला असतो आणि या सगळ्या गोष्टींवरूनच आता घरामध्ये भांडण लागलेलं असतं. नाही ना, त्याचबरोबर रोहिणी, या दोघींना खूप आनंद झालेला असतो, कारण त्यांना असं वाटत असतं की त्यांनी जे काही केलेलं आहे त्या सर्व गोष्टी खूपच योग्य आहेत असं त्यांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्या दोघीजणीही खूपच आनंदात असतात आणि इकडे सरोजलाही तेवढाच आनंद झालेला असतो. शेवटी कला म्हणते की हे बघा सरोज मॅडम, मला काय बोलायचं आहे ते तुम्ही बोलूही देत नाहीये. मान्य, माझ्याकडून चूक झालेली आहे, मी तुमची माफी मागते, पण मी माझ्या आईला चुकीचं काही बोललेले नाही. त्यावर सरोज म्हणत असते की तुम्ही सगळे खरे सारखेच आहात. कसं आहे, तुझ्या आईलाही जराही वाटलं नाहीये की तुला समजून सांगावं की स्वतःच्या सासूबद्दल असं बोलू नये, आणि तुझ्या आईनेही तुझे कान भरलेले आहेत माझ्या विरोधात, तुम्ही सगळे खरे सारखेच आहात, हे सगळं बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सरोज मात्र चिडलेली असते. ती म्हणत असते की तुझ्या आईलाही देणं घेणं नाहीये आणि म्हणून तर तिनं हे सगळं केलेलं आहे. तिला जर वाटत असतं तर तिनं तसं बोलली असती. कला म्हणते की हे बघा सरोज मॅडम, तुम्ही चुकता आहात, कारण असं काहीही झालेलं नाहीये ज्या गोष्टीचा तुम्ही एवढा इश्यू केलेला आहे, कारण अशा कोणत्याही गोष्टी घडलेल्या नाहीत, फक्त तुम्हाला इश्यू करायचा आहे म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं बोलत आहात, वागत आहात. आणि अद्वैत मात्र तिथं उभा असतो. कला म्हणते की माझ्याकडनं चूक झालेली आहे, त्याबद्दल मी तुमची माफी मागते असं म्हणत कलाने आता माफी मागायला सुरुवात केलेली असते. कलाला असं वाटत असतं की जे काय झालेलं आहे ते वाढायला नको आहे, म्हणून कलाने स्वतःच माघार घेतलेली आहे आणि माफी मागायचा निर्णय घेतलेला असतो. खरं तर कलाची कोणतीही चूक नसताना कलाने माफी मागायचा निर्णय घेतलेला असतो आणि कला त्यांची माफी मागते, म्हणते की हो, माझ्याकडून चूक झालेली आहे असं म्हणत कलाने माफी मागितलेली असते. आणि त्याचबरोबर रोहिणी, त्याचबरोबर नैना सगळेजण पाहत असतात की हे सगळं काय आहे, म्हणजे नक्की काय घडत आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे. कारण हे काही अजून पेटलेलं नाहीये, त्यांना तर अजून पेटवायचं होतं. त्यांना असं वाटत होतं की या सगळ्या गोष्टी खूपच चांगल्या पद्धतीनं घडल्या पाहिजेत, पण अजून तरी काहीच नाही झालेलं असं त्यांच्या डोक्यात आलेलं असतं. आणि इकडे कलाने माफी मागितलेली असते. तेवढ्यातच आईचा फोन आलेला असतो आणि कलाला इकडून संगीता विचारत असते की काय झालं कले, सगळं व्यवस्थित आहे ना तिथं. कला सगळ्यांना सांगते आईचा फोन आहे आणि ती फोन उचलते. तेव्हा संगीता तिकडून विचारत असते की कले काय झाले, काय प्रॉब्लेम झालाय, कारण संगीताला कळलेलं असतं की तिच्यामुळेच त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झालेले आहेत. कला म्हणते की नाही आई, इथं काहीही ठीक नाहीये. त्यावेळेस मात्र संगीता म्हणत असते म्हणजे, तेव्हा कला सांगू लागते की हो, इथं काही ठीक नाहीये, इथं सगळं अवघड झालेलं आहे. संगीता म्हणते मी येऊ का तिकडे. तेव्हा कला म्हणते नाही आई, कारण ही लढाई माझी आहे आणि ती मला एकटीला जिंकावी लागणार आहे, ती लढावी लागणार आहे आणि ती लढाई लढण्यासाठी मी इथं सज्ज आहे. कारण कलाने आईला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुझा फोन अद्वैतने ऐकलेला आहे आणि इथं कोणत्याही गोष्टी ठीक झालेल्या नाहीत असं स्पष्टपणे तिनं सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालत आहे तेव्हा मात्र कला बोलत असते आणि आबा तिथं असतात. आबांनाही सरोजने काहीच बोलू दिलेलं नसतं. आणि त्याचबरोबर
इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता संगीतालाही काळजी वाटायला लागलेली असते. संगीताच्याही डोक्यामध्ये हे सुरू झालेलं असतं की हे सगळं काय चाललेलं आहे. संगीता मात्र म्हणत असते की नाही, माझ्यामुळेच माझ्या कलीच्या संसाराचं वाटोळं झालेलं आहे. आणि संगीता म्हणत असते की नाही, या सगळ्याला मी जबाबदार आहे, या सगळ्याला मी जबाबदार आहे, माझ्यामुळे झाले, मी तिकडे जाते असं संगीता म्हणत असते. तेव्हा मात्र इकडे लगेचच काजल धावत येते आणि काजल म्हणू लागते की आई काय झाले. तेव्हा संगीता म्हणत असते की माझ्यामुळे माझ्या कलीचा संसार मोडत आहे. तिने माझ्याशी फोनवर बोलत होती आणि हे सगळं झालेलं आहे. तेव्हा तिथे लगेचच दिनकर आणि त्याचबरोबर तिथे धावत जाते ती म्हणजे काजल. आणि काजल म्हणते की आई शांत हो जरा. ती म्हणते मला काहीतरी केलं पाहिजे, माझ्यामुळं जर माझ्या मुलीचा संसार मोडला तर मी हे गोष्ट सहन नाही करू शकणार. इकडं संगीता कलाचा आणि अद्वैतचा संसार मोडू नये यासाठी प्रयत्न करत आहे. आणि इकडे सरोज, ती म्हणजे प्रत्येक वेळेस अद्वैत आणि कला यांचा डिवोर्स कसा होत नाही या गोष्टींचा विचार करत आहे. या दोन्ही आयांमध्ये असलेला हा फरक आहे. इकडे संगीताने आता देव पाण्यात ठेवलेले आहेत आणि ती पाणी तिथं त्या ताटामध्ये टाकत आहे. परंतु कला संगीताचा इथे कुठल्याच गोष्टीत लक्ष लागत नाही. संगीता मात्र टेन्शनमध्ये असते. तेव्हा दिनकर म्हणतो की अगं संगे, काळजी करू नको, अगं सगळं ठीक असेल, आपली मुलगी काय एवढी छोटी नाही आहे की तिला ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं, हँडल करणं जमणार नाही, त्यामुळे तू काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल असं म्हणत दिनकर हा समजूत घालत असतो. परंतु इकडे संगीता मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेली असते. संगीताची अवस्था पाहून काजल म्हणत असते की आई ठीक आहे, थांब जरा, तू शांत हो, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे असं काजल आईला सांगत असते. आणि तिला म्हणत असते की मी जाऊन येऊ का तिकडून, मी तिकडे जाऊन येते, म्हणजे काही गोष्टी कशा आहेत त्या आपल्या लक्षात येतील असं काजलने सांगितलेलं असतं. तेव्हा काजलला संगीता म्हणते तू जातेस का. तेव्हा काजल म्हणते की हो, कारण संगीताचं असं म्हणणं असतं की तिनं गेली तर तिथं आणखी प्रॉब्लेम वाढतील. मग संगीताला ते दोघंही शांतपणे बसवतात आणि सांगू लागतात की आधी शांत हो. संगीताला शांत केलं जातं. संगीता रडत असते. तेव्हा काजल म्हणते की आई शांत हो तू, मी तिकडे जाऊन येते, मी तिकडची परिस्थिती बघते, जर मान्य मला मी तिथं समजूत तर घालू शकणार नाही, पण तिथं काय चाललंय नक्की ते भेटेल आणि तायडीला भेटायला आले असं सगळ्यांना सांगेल, म्हणजे कुणाला काही शंकाच येणार नाही. तेव्हा संगीता म्हणत असते असं म्हणतेस का, बरं चालेल ठीक आहे, तर तसं करूया असं संगीताचं म्हणणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा आता दिनकर बोलत असतो, दिनकर म्हणत असतो की ह्या सर्व गोष्टी कशा पद्धतीनं मॅनेज करायच्या आहेत हेच दिनकरला कळत नसतं. दिनकर म्हणत असतो की चालेल, मला आता हिचं पटतंय, मला आपल्या काजलचं म्हणणं पटतंय आणि काजल तू जा असं दिनकर तिला सांगू लागतो. तेव्हा दिनकरने सांगितल्यानंतर संगीता म्हणते की ठीक आहे, पण काजल मला एक वचन दे, तू तिथं जाणार आहेस, तिथं गेल्यानंतर सोहमरावांना भेटणार नाहीस, त्याचबरोबर त्यांना ते समोर आले तर त्यांच्याशी बोलणार नाहीस. काजल म्हणते की आई चाललंय का तुझं हे सगळं, मला सांग आता मी कोणत्या गोष्टीसाठी तिथं जात आहे आणि ती गोष्ट महत्त्वाची आहे ना, आता तायडीचं जे झालं ते महत्त्वाचं आहे, ह्या कोणत्याही गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. आणि काजलने स्पष्टपणे आता नकार दिलेला असतो. तिने म्हणत असते की नाही, मी तुला एवढं सहजासहजी वचन देणार नाही, कारण तिथे झालं गेल्यावर जर तिला सोहमची मदत लागली, सोहमशी बोलावं लागलं तर तिला बोलायचं आहे हे तिला लक्षात आलेलं असतं. कारण कला आणि अद्वैतचा संसार वाचवण्यासाठी सोहम तिला मदत करू शकतो या गोष्टीची जाणीव काजलला असते. आणि म्हणून तर काजलने आईला वचन देण्याचं टाळलेलं असतं. इकडे मात्र दिनकर म्हणत असतो की संगे थांब जरा, आधी तिला काय म्हणायचं आहे, तिला काय करायचं आहे त्या तर गोष्टी होऊ दे, नंतर बघूया बाकीचं काय करायचं आहे ते, आणि जरा तू शांत हो, आधीच कोणत्याही गोष्टींचा तर्क लावू नको आणि कोणत्याही गोष्टींचा विचार करू नको, जर त्यामुळं काही प्रॉब्लेम वाढले तर त्यापेक्षा शांत हो, बघूया पुढं काय होतंय ते, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अद्वैत रूममध्ये आलेला असतो. अद्वैत बोर्डकडे पाहत असतो आणि अद्वैत जेव्हा बोर्डकडे पाहत असतो तेव्हा मात्र अद्वैत पाहतो की समानता कोणतीच नाही आहे, कारण त्यानंतर इकडे भिन्नतेचे जे मुद्दे आहेत ते भरलेले आहेत, तो बोर्ड पूर्ण भरलेला आहे, अजून 1 महिना व्हायचा आहे आणि तरीही हे सगळं भरून वाहत आहे असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि अद्वैत मात्र त्याच विचारात आता घडून गेलेला असतो. अद्वैतला मात्र अजिबात ऐकूनच घ्यायचं नसतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अद्वैत खूपच टेन्शन घेऊन असतो,
कारण त्याला आता कळतच नसतं की हे सगळं काय झालेलं आहे, खरेनं हा गोंधळ काय घातलेला आहे, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. त्याला आठवत असतं की कला फोनवरती बोलत होती, ती आईला सांगत होती, आई इथं मला ना कळतच नाही आहे की सरोज मॅडमला मी नको आहे गं इथं, म्हणजे इथं प्रॉब्लेम होत आहेत आणि मला कोणता निर्णय घ्यायचा त्याबद्दलच काही कळत नाही आहे, त्यांना मी आवडत नाही आहे, असं तिनं बोललेले असते. हे शब्द अद्वैतच्या कानात घुमू लागलेले असतात. अद्वैत मात्र विचार करत असतो. अद्वैत म्हणत असतो की या सगळ्यावरती मार्ग कसा काढू. हे सगळं ती बोलते तसं आहे, परंतु तिचं म्हणणंही असं आहे की नाही, असं काही नाही आहे, मी असं काही बोललेली पण नाही, मग आता मी कोणती गोष्ट खरी मानू, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. आणि अद्वैत मात्र त्या गोष्टींचा विचार करत असतो. आणि त्याचबरोबर अद्वैतच्या पाठोपाठ आता कलाही रूममध्ये येते आणि कलाही बोलायला सुरुवात करणार असते, परंतु अद्वैत मात्र शांतच असतो. अद्वैतला कोणत्याच गोष्टी ऐकून घ्यायच्या नसतात आणि अद्वैत मात्र म्हणत असतो की मला ना कळतच नाही आहे. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, मला तुझ्याशी बोलायचं आहे, आधी मी काय म्हणते ना ते शांतपणे ऐकून घे, त्यानंतर तू बोल, आधीच तू बोलू नकोस. जर तू शांतपणे ऐकून घेतलं तरच तुला कळेल की माझं नक्की म्हणणं काय आहे, असं कला बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे अद्वैतची समजूत घालण्याचा ती प्रयत्न करत असते, परंतु अद्वैत फोन हातात घेऊन असतो. कला म्हणत असते की चांदेकर, एक गोष्ट लक्षात ठेव, मला सांग, तूही तुझ्या आईशी बोलत असतो ना, पण मी कधी आले का तुमच्यामध्ये, मी तुला कधी विचारलं का तुमच्या दोघांचं बोलणं काय चाललेलं असतं. आईशी बोलणं म्हणजे चुगली करणं नसतं रे चांदेकर. आईशी आपण बोलतो आणि आपण आईशी बोलत असताना आपल्या मनातल्या भावना कधी दाटून येतात आणि आपण आईजवळ कधी मन मोकळं करायला लागतो हे आपल्यालाच कळत नाही रे चांदेकर. कारण तू चुकीचा अर्थ काढून घेत आहे. असं काही नाही आहे की ज्यामुळं हे सगळं घडलेलं आहे. आणि त्याचबरोबर कला म्हणत असते की चांदेकर, तू ऐकून घे ना, आधी मला काय म्हणायचं आहे ते तरी ऐकून घे, कारण तू ऐकून न घेताच या सर्व गोष्टी बोलायला लागलेला आहे. कारण तुला समजलेलं आहे, परंतु तुला आत्ता ऐकून घ्यायचं नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू तुझ्या आईशी जाऊन बोलतो, त्या बंद दाराआड तुमच्या दोघांमध्ये काय बोलणं झालेलं असतं हे कधी मी चोरून ऐकलंय का? मी कधी आले का ऐकायला तिथं? मी कधी विचारलं का तुला तू जाऊन आल्यानंतर की तू तुझ्या आईशी काय बोलला? मग मला सांग, मी माझ्या आईशी बोलले तर तू ते बोलणं का चोरून ऐकलं? म्हणजे काय गरज होती तुला ते बोलणं चोरून ऐकायची, असं कला त्याला म्हणत असते. तेव्हा मात्र अद्वैत शांतच असतो. अद्वैतच्या लक्षात येतं की आपलं चुकलेलं आहे. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर, मला बोलायचं होतं, तू मला अजिबात बोलू दिलेलं नाही. प्रत्येक वेळेस तू तुझंच म्हणणं खरं करतो आणि आत्ताही तू केलेलं आहे, तरीही मी शांत राहिलेली आहे. तेवढ्यातच इथे काजल धावत आलेली असते आणि रजनी तिला विचारते, काय झालं गं? तेव्हा काजल म्हणते की वातावरण खूप तापलंय ना, मला कलाताईला भेटायचे, आईनं पाठवलंय, कारण आई म्हणत होती की तिथं खूपच वाद झालेले आहेत आणि आईमुळं गैरसमज झालेले आहेत, म्हणून मी इथं कलाताईला भेटायला आलेले आहे, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा इकडे रजनी म्हणत असते की नाही गं, काहीच वातावरण वगैरे ठीक नाही. तेव्हा ती म्हणत असते की मी जाऊ का, मी बघू का तिथं जाऊन? तेव्हा रजनी म्हणते की जा बरं, काय होते बघूया. तुझ्या जाण्याने जर अद्वैतचा राग आणखी शांत झाला तर, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र हे बोलणं चालू असतं. आणि तेव्हा इकडे आता रजनी तिला जायला सांगते आणि रजनी जायला सांगत असते. तेव्हा काजल म्हणते की हो, मी जाऊन येते, असं म्हणत काजल आता निघालेली असते. त्यासोबतच इकडे कला आणि अद्वैत यांचं बोलणं सुरू आहे. कला समजवत आहे. कला म्हणत आहे की चांदेकर, तू एकदा तरी माझं काय म्हणणं आहे ना ते ऐकून घे ना, मला काय म्हणायचं आहे ते तरी ऐकून घे, मग गोष्टी क्लिअर होतील ना सगळ्या, नाहीतर प्रॉब्लेम वाढतच जाणार आहेत. मला सांग, तू तुझ्या आईशी काय बोलतोस, मी कधी ऐकायला आलेले आहे का, असं कला विचारत असते. तेव्हा मात्र अद्वैत शांतच असतो. अद्वैतच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि अद्वैत मात्र बोलणं थांबवतच असतो, तो काहीच बोलत नसतो. त्यावेळेस कलाने मात्र आता शांतपणे हँडल करायचा प्रयत्न केलेला असतो. कलासाठी हा विषय खूप नाजूक असतो आणि तो नाजूक पद्धतीनेच घेतला पाहिजे असं कलाला वाटत असतं. आणि कलाने अद्वैतला समजून सांगायला सुरुवात केल्यानंतर अद्वैतच्या डोक्यात क्लिक होतं, त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो की नाही, खरे जे म्हणते ते खरं आहे, कारण काहीही झालं तरीही मला जे वाटतं तेच खरं आहे, असं चांदेकर म्हणत होता. पण अद्वैतला पण जाणवायला लागलेलं असतं की हो, बरोबर आहे, कारण काहीही झालं तरीही आत्ता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या पद्धतीने मॅनेज करणं गरजेचं आहे. आणि तिथे दारात काजल असते आणि अद्वैतचं लक्ष काजलकडे जातं आणि अद्वैत काजलकडे पाहत असतो. तेव्हा काजल म्हणते, सॉरी मला कलाताईला भेटायचं होतं म्हणून मी आलेली होते, मी तुमचं कोणतंही बोलणं चोरून ऐकलेलं नाही, असं काजल स्पष्टपणे सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे कलाला लक्षात येतं नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे, गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत हे कलाच्या लक्षात आलेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे काजलला आईनं पाठवलेलं असतं आणि काजलला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं, कारण कलाची अवस्था काय आहे हे काजलला चांगलंच माहिती झालेलं असतं.
आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र कला अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न करते. अद्वैतला कुठंतरी समजलेलं असतं की आपण चुकीचा अर्थ काढलेला आहे, आपण चुकीच्या पद्धतीनं बोललेलो आहे, आपण असं करायला नको होतं. तिची ही बाजू होती, ती ऐकून घ्यायला हवी होती. इकडं संगीताची अवस्था मात्र खूपच वाईट झालेली असते. तिला कळतच नसतं की हे सगळं काय होतंय, ह्या गोष्टी कशा पद्धतीनं मॅनेज करू हे तिला कळतच नसतं. आणि संगीता म्हणत असते की या सगळ्याला मी जबाबदार आहे. माझ्यामुळं कलीला लग्न करायला लागलेलं आहे आणि कलीची अवस्था अशी झालेली आहे, मला जगायचंच नाही असं म्हणत संगीता आता त्यांच्या दारात जो आड आहे, विहीर आहे, तिकडे जाऊ लागते आणि तिथे जाऊन जीव देण्याचा प्रयत्न करत असते. त्याचवेळी दिनकर तिला सावरायसाठी जात असतो, परंतु संगीता मात्र तिथं पोहोचलेली असते. इकडे अद्वैत अस्वस्थ झालेला असतो. कला त्याला विचारत असते की काय झालंय चांदेकर, काय झालंय, पण अद्वैत मात्र काहीच सांगत नाही. तो फक्त म्हणतो की काही नाही, एवढंच तो बोलत असतो. तेव्हा मात्र कला त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि इकडे मात्र खूपच अवघड गोष्ट घडलेली आहे. संगीता मात्र आता जीव द्यायला गेलेले आहे. कला आणि अद्वैत त्यांचा संसार वाचावा म्हणून आबा संगीता जे प्रयत्न करत आहेत त्यांना कसं यश मिळणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.